रोजच्या आपल्या धावपळीत कधी-कधी असे लोकं भेटून जातात, ज्याचा आपल्या आयुष्याशी तसा काही संबंध नसतो. पण जाता-जाता ते असं काही बोलून जातात, की ज्याने आपल्या विचाराला किंवा आपल्या आयुष्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतात. आणि मनाच्या एका कोपऱ्यात कायम एक आठवणीत नावाचं घर करून राहतात. साधारण 4-5 वर्षांपूर्वी मी कोल्हापूरमध्ये जॉब करायचो. तसं शिक्षणही चालू होतं, पण शिक्षणासाठी कोणावर अवलंबून राहायचं नव्हतं. रोज सकाळी 5ला उठणे आणि मग सायकलवरून हातकणंगलेला जाणे. माझ्या घरापासून साधारण 10 ते 12 किलोमीटरचं अंतर होतं. आई पण माझ्यासाठी सकाळी उठून जेवणाचा डबा बनवून द्यायची आणि दिवसभर काम करून संध्याकाळी 6पर्यंत घरी यायचो. मग राहिलेल्या वेळात अभ्यास हाच रोजचा दिनक्रम होता. रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. ₹30 महिने द्यावे लागायचे. तिथे सायकलवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी आजीबाई बसलेली असायची. 4 बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होतं. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटलेली साडी, ती पण मळलेली. डोक्यावरचे केस पूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. एक जुने गोणपाट होतं, त्यावर ती बसलेली असायची. थंडीपासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मलचं ताट आणि स्टीलची चपलेली वाटी, एवढंच. एवढं असूनही चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असायचं. एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो. तेव्हा तिने मला विचारलं, "बाळ, नाव काय आहे तुझं?" मी बोललो, "हसीम." कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलंच नाही. त्यांनी पुन्हा विचारलं, "काय?" मी पुन्हा बोललो, "हसीम." ते हसत बोलल्या, "अच्छा अच्छा, आसिम. छान नाव आहे." मनात आलं त्यांची चूक दुरुस्त करावी आणि सांगावं, "आसिम नाही, हसीम." परत म्हटलं, "राहू दे, म्हणू दे काहीतरी." त्यांनी मग इतर चौकशी केली, म्हणजे घरी कोण असतं, गाव कोणतं. नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅगकडे पाहून विचारलं, "डब्यामध्ये काही शिल्लक आहे का?" मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, "नाही हो आजी." का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, "काही हरकत नाही. पण कधी काही शिल्लक राहिलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा." हे सांगताना चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे आशळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची, पण मजबुरी होती त्यांची. उपाशी पोट माणसाकडून काहीही करून घेतं. मी हो बोललो आणि निघालो. घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजीबद्दल सांगितलं. तिला पण खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलल्या, "त्या आजीला दे." मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, "आता गेल्या गेल्या दे, म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील." मी हो बोललो आणि निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला खूप समाधान मिळालं. दुपारी ऑफिसमध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे काही शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं. संध्याकाळी मी तो डबा त्यांना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली आणि छोटे छोटे तुकडे केले आणि थोडे दूर जाऊन पसरून ठेवले आणि त्यांच्याजवळ वाटीत पाणी भरून त्या तुकड्यांजवळ ठेवलं. मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, "आजी, काय करताय हे?" त्या हसल्या आणि बोलल्या, "बघ तिकडे." मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊन लागले आणि जवळच्या वाटीतलं पाणी पिऊ लागले. मध्येच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि दूर उडून गेले. कदाचित तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती. त्या दिवशी जेवणाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातील काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिला आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला. कदाचित हेच जीवन होतं, दुसऱ्यासाठी थोडंसं सुख घेऊन जाणे. जवळजवळ 1 वर्ष असंच ते चालू राहिलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉबसाठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढा देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला
अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या, आठवणीने मला पेढा दिलास हो, यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकून निघून गेला. पण कोण कुठला तू मला प्रेमाने पेढा दिलास. खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो. साहेब होशील मोठा तू. मी त्याच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवणं खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की त्याबद्दल आपल्याला समाधानाने आणि आनंद आणि आशीर्वाद मिळून जातं. पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो. मध्ये 1 वर्ष निघून गेलं. जॉब आता परमनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो. पण त्या आजी तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं. तिथे फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती. मी जवळच्या टपरीवर गेलो आणि विचारलं, इथल्या आजी कुठे आहेत? त्यांनी मला पाहिलं आणि बोलल्या, अरे वारल्या त्या 2 महिने होऊन गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचंच गेलं होतं. मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्याजवळची पाण्याची बाटली काढली आणि त्या वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्यासाठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. चालता चालता सहज मागे वळून पाहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारत खात होता. असं बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तीला मुक्ती मिळाली. त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ती मिळाली त्या आजीला.